मित्रांनो, जे तुम्ही बघताय ना ते मी पण बघतोय. जे काही चालू आहे ते तुम्हाला जसं समजतंय ना तसं मला बी समजतंय. यायला सूर्य पाक डोक्यावर आलाय, दिवस काय स्पर्धा लागल्यासारखं पळायला लागलाय राव. असो, बाकी जे काही चालू आहे ना ते तसंच चालू राहणार. पण इथलं जेवण आ हा 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 हा, म्हणजे या शेतात बसून अशा गार सावलेल्या जेवणाचा एकच नंबर बेत होतोय बघा. पण आईला ह्या सोनलने पैशाचं लयच मनावर घेतलेलं दिसतं. जशी माझ्या संघ आकडून वागते ना तसं मधुकर सोबत वागताना काय दिसत नाही. हा, म्हणजे जिथं गुलाल आहे तिथं चांगलं आहे वयचं. बेस्ट आहे, हां एकदम बेस्ट आहे. आणि इकडे ही आमची बालिश प्रियसी बघा, या गोड बोलाय विकासांना आधी लागून काय गप्पा आणते ना तिचं तिलाच माहिती. पण जर पैसे आम्हाला म्हणजे स्वेजलला पाहिजे असतील ना तर असं ढिल्या ओढीने राहून काय जमायचं नाही बघा. जशी सोनल तिचं काम करू लागली आहे ना तसं मला बी माझे डाव टाकावेच लागतील. सोनल काय म्हणते? ये ये बस. काय ग एवढं दाबून जेवण झालं, झोपायचं नाही वे? अहो दाजी, दुपारचं झोपायला झोप तर आली पाहिजे ना. म्हणजे तू दुपारी झोपत नाही? म्हणजे तुम्हाला पण दुपारची झोप लागत नाही रे? आपल्याला दुपारी झोपायची सवयच नाही. आपल्याला नाही जमत तसलं. बरं, पण मला आहे ना रातची बी झोप लागत नाही. सारखा तोच 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 विचार येतो बघा डोक्यात. आणि जरा झोप लागली की ते तसलं झोपणं पडतं. असं वाटतं जवळ बाळ होत नाही ना तर वर काय सुखाची झोप लागणार नाही. पण आता हे बाळ कधी होते काय माहीत. अगं नको लई विचार करू. हे बघ, मी तुला सांगितलं ना, तुझ्या बाळासाठी लागणारे सगळे पैसे मी तुला देणार आहे. देणार आहे की नाही? ते तर आहेच हो दाजी, पण आता जे चाललंय ना त्याचा विचार करते बघा मी. तुला मी म्हटलं ना लई विचार करू नको. माणसाचं कसं आहे माहिती आहे का, जोपर्यंत त्यांना लेकरू होत नाही ना तोपर्यंत लेकरू 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 कर. आणि एकदा का 2-3 झाली मग वैताग आणून सोडत्यात. आता माझंच घे, माझी 2 पोरं एक नंबरची कुटाणाखोर. कुठं ना कुठं जाऊन कुठं ना कुठं तरी कुटाणा करणारच. म्हणून मी काय केलं, त्यासनी मामाच्या गावाला पाठवून दिलं. आता बघ कशी शांतता वाटते की नाही. हा, म्हणून तुला म्हणतो लय विचार करू नकोस. आणि तुला कुणी सांगितलं की लेकरं झाली म्हणजेच सुख येतंय? तसं काय नसतंय. मग दाजी नेमकं सुख कशात आहे हो? नेमकं सुख हे आपण बसलोय की नाही एकमेकांसमोर बोलतोय ना, ह्या बोलण्यात सुख आहे. मग असे आपण जेवायला बसलो होतो की नाही मांडी घालून, त्या जेवणात सुख आहे. असं निवांत राहण्यात सुख आहे बघ. अयो दाजी किती भारी बोलता हो तुम्ही. आता एवढी भारी मेहुणी माझ्या समोर बसल्यानंतर मी भारी नाही बोलणार का? हा, हे बघ आपलं कसं आहे, जे आहे ते आपण बोलतो. बरं दाजी, ते पैसे कुठे आहेत हो? पैसे होय, निम्म घरात आहेत, बाकीचं बँकेत आहेत. मागनं वेळ मिळाला की मी जाऊन काढून आणतो. हा हा, हां तसंच करा. म्हणजे तुम्ही पैसे दिले का नाही की डायरेक्ट पुण्याला जाते आणि ते ट्रीटमेंट का बिटमेंट काय असते का नाही ते करूनच घेते. हा चालतंय की. लय लय उपकार झाले बघा मधुकर. हा, म्हणजे नुसतं मधुकर म्हणलं तर चालेल ना? अगं चालतंय की. सोने, आता तू उपकाराची भाषा करणार होय? हे बघ, तुला जे म्हणायचं ते म्हण. मधू म्हण, मधुकर म्हण, तुला जे आवडतंय ते म्हण. आ? काय म्हणती? हां ठीक आहे. ठीक आहे.
सोनल तयांमध्ये दाजी गप्पा मारतात. अरे आपल्या आडक्या नुसते गप्पा मारत नाही ते बघ हसत हसत बोलताय. अरे त्यात आपल्याला काय, बावळट कुठचा माझी झोप मोड केलीस. अरे आपल्याला काय म्हणजे तुला सिटीमध्ये तुझा संसार सेट नाही करायचा त्यासाठी पैसे नकोय. पाहिजेत. मग तू बोललीस दाजींची त्याच्याबद्दल. आज बोलणार होते. अरे मग मी तेच सांगतोय ना तुला. ती सोनल बघ यार किती शार्प आहे ती. तिला जे पाहिजे ना ते मिळवण्यासाठी ती दाजींशी गोड गोड बोलतीये. तू बस तिकडे झोपत नुसती. तुला पण त्यांच्याशी बोललं पाहिजे ना तर पैसे मिळणार ना तुला. होय ती सोनल ताई, तिला तिच्या ट्रीटमेंटसाठी पैसे हवेत म्हणूनच ती इथे बघ. करेक्ट आहे. आणि ती काय ती मिनल ताईंशी बोलत बसली नाहीये. ती मी मधुकर दाजीला ठरलंय त्यांना नादी लावून त्यांच्याकडनं पैसे काढते. ती व्हेरी शार्प यार. होय असं असेल तर मला पण मधुकर दाजींना गोड गोड बोलावं लागेल, काहीतरी ड्रामा करावा लागेल किशोर. तेच म्हणतोय मी. गो फॉर इट, गो फॉर इट. येस, आता बघच तो मी मधुकर दाजींना आत्ताच बोलते, ते पण माझ्या स्टाईलने. जा जा जा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस माय गॉड. येते. काय घोरताय का काय मस्करी करताय? हा मी घोरत होते. सगळी डोळ्या आलेली झोप घालवली तुम्ही. काय ना, मला गाढ चांगली झोप लागली ना की असंच होतंय बघा पाहुणा. होय होय. आणि काय हो, समधी गेली कुठं? कुठे गेल्यात काय नो. हा पण आता आपण दोघच इथं आहे. हा, हो. तिथं पलीकडं असतील. हा असते. किती वाजले तो? 2:30 वाजले की. अयो, 2:30. काय करणार आहे इतक्या लवकर उठून? मग? चला जरा पडतेच अजून. होय, पडा पडा. मी बी बघतो, म्हणजे पडतो. असं हसन खेळून राहायला कसं बरे वाटतं की नाही? होय दाजी, आता आहे ना माझंच मला डोकं हलकं वाटते बघा. तू लई ताण घेऊच नकोस. कसं आहे माहिती आहे का, असं हसत राहायचं, खेळत राहायचं, आनंदात राहायचं. मी असल्यावर कसं. होय दाजी, हां ती स्वेझिल का बरं इकडे यायला लागली? स्वेजल? अरे हां, अगं तिला बोलायला कोण नसेल म्हणून येत असेल. या स्वेजल मॅडम. काय हो? स्वेझिल झोपली होती का? हा ना, अगं आत्ताच उठले बघ.
बरं बरं ये बस की बघ आम्ही कसं हसत खेळत बोलत बसलोय. तू पण ये की ये. होय होय, पण मी आपलं हे सांगायला आलते. सोने, तुला विकास दाजींनी बोलवलंय, जा लवकर. बरं चालते. तुम्ही दोघं बसा गप्पा मारत, मी बघते त्यांचं काय काम आहे. हा हा सोने सांभाळून जाग, नाहीतर काल पडली तशी पडशील परत. बरं. काय ग बारके, अगं फुगायला काय झालं? इकडे इथं बस 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 बघू इथं बस. बोला काय झालं फुगायला? दाजी, मी बघतेय तुम्ही नुसतं सोने सोनेच करतायत, तुमचं लक्षच नाही माझ्याकडं. खरं तर सगळ्यांनी माझीच काळजी घेतली पाहिजे, जे ते नुसतं तिलाच धीर देतात. अगं तुझ्याकडे लक्ष द्यायला आहे की तुझा बिन लग्नाचा नवरा. होय होय, पण तुम्ही बी द्या जरा लक्ष. मला काय लागतं ते विचाराल तर कोण मरणार आहे का? हा नाही नाही काळजी करू नकोस. हा बघ तुझ्याकडे कोणी लक्ष देऊ अगर नाही देऊ, पण ह्यो मधुकर दाजी तुझ्याकडे लक्ष देईल, काळजीच करू नको. ठीक आहे? दाजी, नुसतं लक्ष देऊन नसतंय जमत. मग काय करायला पाहिजे? सांगू? हा. खरं सांगू दाजी? अगं खरं सांग. एक सिक्रेट आहे, सांगू नका कोणाला. नाही नाही, कुणालाच नाही सांगणार. सांग. चिडणार नाही ना? अगं नाही चिडणार बाई, सांग. दाजी, हा. किशोरने आणि मी गुपचूप लग्न केलं. काय सांगते? आणि लग्नानंतर संसार मांडायचा असतं ना, हा मग त्यासाठीच घरातल्या वस्तू घ्यायच्या. बर. सोफा, बेड, कपाट, भांडी कुंडी. त्यासाठी तुमची मदत हवी होती. जसं की आम्हाला पैसे द्या ना उसने, चांगला जॉब बिब लागला की देतो की परत. ए गप्प बस, आली लय मोठी जॉब करणारी. हा अरे तुम्हाला गुपचूप लग्न करायला येतंय, मग गुपचूप लग्नाची भांडी कोंडी हे सामानाचं ते जमत नाही होय तुम्हाला? हा दाजी, झालं ते झालं, ते सोडा. तुम्ही माझी मदत करणार आहे का नाही? बघ मी आत्ताच सोनीला 5-6 लाख रुपये दिले. नाही म्हणजे तिला ते बायासाठी लागत होते ना, म्हणून. तुमचं जरा मला अवघडच वाटतंय. तिला 5-6 लाख? तुमच्याकडे तर 30 लाख आलेत ना दाजी? तुला कोणी सांगितलं? कुणी का सांगा ना. जसं तुम्ही सोनीला 5 लाख देतात ना, तसं मला बी 5 लाख द्या. तुम्ही काय बाबा पळून जाऊन लग्न करणार, तुम्ही तुमचा संसार मांडणार, मग कसं काय द्यायचे पैसे तुम्हाला? म्हणजे वा दाजी, तिला ती मदत आणि मला नुसता सल्लाच का? मला बी पाहिजेत 5 लाख, मला बी पाहिजेत पैसे. असं का बरं? म्हणजे तीच तुमच्या लाडाची, मी नाही. मला का बरं असं करता? मला पाहिजेत पैसे, मला बी 5 लाख पाहिजे, जसं सोनीला देत आहेत तसं. मला बी द्या पैसे, मला बी पाहिजेत दाजी पैसे. ए बाई थांब किरकिर करू नको, किरकिर करू नको. तुझी ती किरकिर ऐकण्यापेक्षा मला पैसे दिलेला परवडतील बरं का? खरं दाजी? हा खरं खरं देणार? अगं खरं. थँक्यू दाजी, थँक्यू सो मच. तुम्हीच माझी दाजी लाड. लाडाचे दाजी वा. पैसे देतो म्हणल्यावर लगेच लाडाचे दाजी का? विचारायचा. ओय सेक्सी सोनल, लय खुश दिसतंय आज, म्हणजे आनंदी पण दिसतंय. काय विशेष काय? येडाय का तू? हा म्हणजे आता मी खुश तुला सांगून दिसा का? तू किशोर मी खुश आहे, मी आनंदी, मी तुला दिसू का? तुझी परवानगी आहे का? हा ऐकायला लागले म्हणून काय पण बोलू नका. हो बाजूला चल. आता तुम्ही सेक्सी दिसताय, बाहेर दिसताय, म्हणजे काही पण बोलता. चांगलं याने म्हणत होतो मी, आनंदी दिसताय, खुश दिसताय, चांगली गोष्ट आहे की. आनंद राहायला पाहिजे, एवढं काय चिडायची गरज आहे का त्याच्यामध्ये? चिडायला काय झाले ते माझं मी बघू. तू सांगणार कोण रे? हा कोण आहे? कोण? फॅमिली मेंबर आहे की तुमचा? तू फक्त स्वेच्छेच्या प्रिय करस. तुमचं अजून लग्न झालेलं नाहीये, त्यामुळे तू हनून मारून आमचा फॅमिली मेंबर व्हायचा प्रयत्न करू नको. कळते का तुला? हो बाजूला. काय तुम्ही काय लहानपणी कारलं खाऊन मोठं झालं? म्हणजे तुम्हाला असं जरा चांगलं गोड मला आवडेल असं काय बोलता येणारच नाही? कधीच नाही बोलणार का? तुझा प्रॉब्लेम काय रे? सारखं तेच हे का ते का ते का? किती प्रश्न विचारशील? हा तुला सांगितलं ना मला नाही बोलायचं तुझ्याशी. कळते का तुला? हा आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, तू बाहेर जायच ना, बाहेरच्या सारखंच राहा. म्हणून मारून आमच्या घरात यायचा प्रयत्न करू नको. कळते का तुला दलिंदर? चल ओ बाजूला. आजपर्यंत कोणी सांगितलंय का नाही माहित नाही मला. जाताना ना लईच कमाल दिसते. आज एवढी नाटकं करते, आणि हिचं खरं रूप काय आहे ना ते मला चांगलंच कळलं.
त्यामुळे एक वेळ मी इथला येणारा पैसा सोडल, पण हिला काय मोकळं सोडणार नाही. आणि ही जवळ असून लांब असलेली मला कधीच चालणार बी नाही. त्यामुळं तू इथून पुढं तेडी बन, आडवी बन, आखूड बन, कशी बनायची तशी बन, पण शेवटी माझी बन. आणि ते कसं, कधी, कुठं, त्यासाठी येऊन ना अधिक मॅन आहे ना. चांगलाच प्लॅन करू ना. अरे काय बायको, लय एकदम हसत हसत आली, लय खुश दिसते. काय आलं? अहो दाजी पैसे देतो म्हणाले. काय खरंच? होय, आज जातो म्हणाले बँकेत. आईला सोने, भारीच की. होय आपलं कामच झालं. हा? होय होय, लय भारी. ए काय दुपारची कुटपुट लावली ग? अगं ताई, मी दाजींना सांगितलं दवाखान्यासाठी 5-6 लाख लागत आहेत, तर ते देतो म्हणाले, म्हणजे करतो म्हणाले ती मदत. होय, होय. बरं झालं बाई. खरं सांगू का ताई, मला आधी वाटलं एवढा चेंगटा दाजी आहे, कशाला रुपया सोडल. पण खरं सांगू का, आली ग माया त्यांना माझी. खरंच लय उपकार झालेत बघ. अगं उपकाराचं काय तेव्हा, आणि हात बीत जोडू नको हा. बर, कुठे आहेत ग ते? ते तिकडे आंब्याकडे आहेत बघ. बरं असू दे, तुम्ही बसा इथेच बोलत. हा. मी जाते, बसतो. कामाचं बघा हवं. हा. हं? बघितलं पाहिजे. बसून नाही जमायचं बाई. बरं बरं ठीक आहे. तसं तुला काम करायची काही गरज नाहीये म्हणा, पण तू थोडी ऐकणार आहे माझं. होय ना? काम नाही करायचं तर काय करायचं ग? हं? तुम्ही करा की आराम. हं? सावकाश हात देऊ. नीट जाग. भारी ना, लय भारी. या किशोर शेठ या, बसा. धन्यवाद. अरे मी आहे ना तुम्हाला. तुम्ही म्हणला ना तर दारात मांडव घालून लगीन लावून द्या, तर लावून देऊ. अरे लोकांच्या डोळ्यात खुपला आहे ना, अशी हाऊस करायची. हा हे बघा, पैसा माझा आणि हाऊस तुमची. हा शेवटी पैसा तर बँकेत ठेवून काय कुजवायचा आहे का? हा तुमची हाऊस मूस करतो ना मी. अहो एवढा दिलदार आहे यो माझ्या, कळला का? दिलदार आहे बरं का तुम्ही. हा. म्हणून तर इथं आलो ना आम्ही, नाही तर इथं कशाला आला असतो, आहे का नाही? पण दाजी, हा चेंगट्या दाजी म्हणून तुमचं उगाचच नाव बदनाम आहे बघा. नाही म्हणजे मला बी तसंच वाटलेलं, पण आता तुम्ही मदत करताय तर लय अभिमान वाटतोय बघा. अगं आता गरिबीत कशी काय मदत करणार ना, म्हणून लोकांनी माझं चेंगट्यामध्ये असं नाव पाडलं. नाही आता पैसा आला आहे, पण आपण कुठे गेलो होतं कमवायला तेव्हा. नाही म्हणजे मला मोबाईलचा ते मटके विटक्याचा नाद आहे. नशिबानं लागलाय चांगला पैसा, चांगला आहे. बरं तो आता तुमच्या उपयोगाला तर हे महत्वाचं आहे नाही का? शेवटी बँकेत पैसे ठेवून काय कुजवायचे आहेत का तेव्हा? बरोबर तुम्ही म्हणाल तसं. नाही 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 नाही, मी म्हणाल तसं नाही, माझ्या मेवण्या म्हणतील हा, तसं. बरोबर आहे. आता मी सोनीला आहे ना 5 लाख रुपये दिले, आणि स्वेजल तुला बी 5 लाख रुपये देतो बरं का? हा आता मी पटकन जातो आणि बँकेतनं पैसे काढून घेऊन येतो. हा? शेवटी पैसा बँकेत ठेवून काय कुजवायचे का काय तेव्हा? लखपती काय चाललंय? काय नाही निवांत. कुठं तालुक्यात चालला काय? हा जरा इकडे काम आहे. होय, मला बी काम आहे बरं का. बरं मी घरी जातो, पासबुक घेतो, बँकेत जाऊन पैसे तेवढं काढून आणतो. बरं चालतं. चला चल रे पाव्या. पासबुक बँक आज काय मोकळ होता काय? अरे नाही, जरा मेवण्यासनी मदत करतो. मेहमानांना मदत करताय, जरा आमच्याकडे जरा लक्ष द्या मग. हा देतो देतो देतो. आता पैसे आहेत, पैसा काय बँकेत ठेवून कुजवायचा आहे नाही, आता? नाही, नाही, चला, 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 लवकर. ओ दाजी जरा सांभाळून. वय 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 सांभाळण्यात जातो. चल रे बाबा. मेहुणी जरा आगाऊ दिसते हो. हा मग काय आता आगावच आहे, तिला काय करायचं? किशोर, दाजी चाललेत खरं पैसे आणायला, पण एखादी टाकली बिकली तर देतील, नाही तर त्या टोपीवाल्या माणसाला पैसे. एडेस काय येऊन ते लहान आहेत का ते? लहान तर नाहीयेत. खुश हो ना तू, देते म्हणलं ना पैसे ते. अरे हो, मी तर लय खुश आहे. हं. बरं ऐक, बोल. आता दाजी पैसे आणतील ना, हम्म. रात्री लगेच जाऊन कॅश घेऊ आणि उद्या निघू आपापल्या पुण्याला. काय म्हणतोस? चालतंय, तू म्हणशील तसं. ठीक आहे मग, डन. डन 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 डन. हे आहे ना, जेवढं खुश मला व्हायला पाहिजे ना, तेवढं मला आतून भारी का वाटत नाही बरं. मला खरंच पैसा नको आहे का?
नाही नाही असं तर नाही. आला तर कुणाला नको वाटतो पैसा. हां पण सध्या मला काहीच का वाटत नाही बरं. तर ती सोनल डोक्यात घर करून बसली आहे ना, ती मला काही करून इथून जाऊ द्यायची नाही, तिला काही करून जवळपासच अडकवायची आहे. आणि अडकवली फसली तरच मला पटेल आणि जे विचार करतोय ना ते घडेल. राईट? एकदम राईट. होय हो. हम्म. तो किशोर कसा वाटतो तुम्हाला? ते यायला आता त्यो मला कसं वाटतं ते मी कसं सांगू. हा आता एखादी किशोरी नावाची पोरगी असती तर मग सांगितलं असतं कशी वाटते ते. अहो तसं नाही, आपल्या स्वेजलचा होणारा नवरा आहे तो. मग थोडी तरी शहानिशा केली पाहिजे ना, का द्यायची डायरेक्ट पोरगी त्याला? अगं इथं पोरगी द्यायचा न द्यायचा विषय येतो कुठं सोने. हा आणि असंही तुझ्या त्या लाडक्या बहिणीने सेजूनी निवडलाय ना तो हिरो. हा मग ती बघल की काय ते. हिथं आता आपण विचार करून आणि बोलून काय उपयोग आहे का मला सांग. हा अहो अजून लग्न कुठे झालंय, मग थोडं तरी जाणून घेतलं पाहिजे ना की पोरगा कसा आहे, का द्यायचे डोळे झाकून? अगं तिचं ती बघल ना काय आहे ते. आधी ते दवाखाना आणि पोरगण असलं काहीतरी बोलत होते. हा आणि आता किशोर आणि तिचं लग्न हे ह्याच्यावर येऊ नको म्हणजे झालं बाई. हाय का आता आता दवाखान्याचं मिटलंय ना, मग आता बोलायला काहीतरी विषय पाहिजे ना. अगं बोल पण असं डाऊट घेऊन नको बोलू ना. जे काय होईल ते सगळं चांगलंच होईल असं बोल ना. तसं मी काय सांगू शकत नाही, पण मला आहे ना तो पोरगा जरा खोडीलच वाटतो. म्हणजे आपल्या स्वेजलसाठी तो चांगला मुलगा आहे असं वाटतच नाही मला. आता तुझ्या वाटण्या बिटण्याने काय होणार आहे का. हा त्या सीजीला येऊ दे, तिला काय आहे ते विचार. इथं सारखं तेच विचारून माझ्या डोक्याचा बुसकाट करू नको. होय लय आले कामाचं, इथं चांगलं महत्वाचं बोलायला लागले तर लागले नाटकं करायला. थांबा, स्वेजललाच येऊ दे, बोलते तिच्याशी आणि काढून घेते तिच्या मनातला आणि ओळखते मी. घ्या काय काढून घ्यायचंय ना ते घ्या तिच्या मनातलं. पण आधी जरा मला मांडीवर घे. इथं माझी झोप नाही झाली. मगाशी त्या मिनलताईच्या गोरण्यामुळे सगळी माझी झोप मोड झाली. कसली गुर तिला का ती. बरं या झोपा, लयच लहान बाळ झाले. हा नवरा म्हणजे लहान बाळच असते. होय होय लहान बाळच असते, कळतंय. हे ते मिनलदा येतं का? हो. बापरे बघ अजून पण एकटेच काम करतात. तू गेलो होतो का असं कधी काम शेतात? नाही बाबा, मी नाही केलं कधी काम. का? तसं आमच्या आई बापांकडं शेती तर नव्हतीच, हां. तेच जायचे दुसरीकडे काम करायला. आणि लहान असताना मिनलताई सोनलताई जायच्या त्यांच्यासोबत. आणि जर माझं वय झालं काम करायचं तेवढ्यात ते गेले. म्हणले होते मध्ये ॲक्सिडेंटमध्ये आई बाबा गेले. हो म्हणून आहे ना जे काय आहे ना ते या दोघीच आहेत. आपण तुला माहिती आहे का ती तुझी सोनलताई नाही तर मला तिचा डाऊटच येतो. म्हणजे ती अशी वेगळीच आहे. ती सगळ्यांसमोर वेगळी वागते, परत असं त्या विकाससमोर वेगळीच वागते आणि एकटी असताना म्हणजे तुमच्या त्या दाजीसमोर काहीतरी वेगळीच वागते. असं काहीतरी अरे ती आधीपासून अशीच आहे. आधीपासून म्हणजे? अरे आमची आई म्हणायची तिले हुशारे चंचले चुटू चुटू कामं करते ना म्हणून. म्हणजे लहानपणीचं झालं ना, आत्ताचं काय? तुला तर माहितीच आहे किशोर ती किती गरजू आहे. आणि म्हणतात ना गरजवंताला अक्कल नसते, तसंच आहे काहीतरी. जाऊ दे सोड. जाऊ दे, मला काय करायचंय. पण चला आपण जाऊ ना, मदत करू. एकटेच काम करतात ते. मी नाही येत बाबा, मी जाते सोनलताईकडं. मस्त झाडाखाली फोन बघत बस. अगं पण ही पण ताईच आहे की तुझी. नाही नाही तू जा, मी जाते सोनलताईकडं. ठीक आहे जा तू. मिनलताई हा काय करताय? हा आंबे चांगले आहेत की यावर्षी. होय मस्त आहे. तुम्ही या वयात पण चांगलंच काम करताय की. या वयात म्हणजे लईच म्हातारी कोतारी दिसते का काय मी? नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. काय आहे सिटीमध्ये नाही ह्या वयातल्या बायका साधं घरकामाचं हात लावत नाहीत, त्यासाठी पण त्यांना कामवाल्या बायका लागतात म्हणून म्हणलं. सिटी मधलं जगणं वेगळं, इथलं जगणं वेगळं. ते बी आहे म्हणा. काय रे ती सेजू होती ना संग, कुठे गेली ती? होती आता गेली तिकडे त्या सोनलकडे. खुश होती आजली. तिला काय झालं एवढं खुश व्हायला? तुमच्या नवऱ्याची कृपा, अजून काय. असं वय. म्हणजे तसं मला असं कळलं की ह्यांना त्या मधुकर दाजींना अचानक लईच पैसा आला वाटतं त्यांच्याकडे. कुठं लई कष्टाचा आलाय? नाही कष्टाचा असला काय आणि नाही तर असला काय, पैसा तर आलाय. होय ते 30 लाखाची लॉटरी लागली ना. 30 लाख? हम्म. मस्त आहे बरं का.
म्हणजे 30 लाख म्हणजे टॅक्स बिक्स कट करून 22 लाख रुपये आला असतील आता, आहे की नाही? वय काय आता ते गव्हर्नमेंट कट करून घेतं ना त्यांचं टॅक्स आधीच, म्हणून म्हणलं. हां असेल ते काय मला माहीत नाही. म्हणजे बघा 6-7 लाख रुपये स्वेजलला, तेवढेच पैसे सोनाला पण. अहो, म्हणजे 10 लाख रुपये 10-12 लाख रुपये जागेवर गेले की तुमचे. हां मग अरे देवा. आणि तुम्हाला सांगतो मला काय अशी पैशाची गरज नाही बरं का, खरंच गरज नाही. आता संसार मांडायचा ते सगळं आहे, पण ते आम्ही आमच्या हिमतीवर करू की. तुमचीच बहीण स्वेजल, तिलाच लय पैशाची गरज. मला म्हणते आयता पैसा मिळतो तर कशाला सोडायचा, मजा मस्ती करू. म्हणजे तुला पैसे नको आहेत भाई? नाही खरं सांगायचं तर मला काय पैशाची गरज नाही बरं का. आता तुम्ही म्हणाल माझ्याच बहिणीबद्दल माझ्या पैशाची वाईट बोलतो, तसं नाही. पण तुमची दोन्ही पण बहिणी लय आवरट आहेत पैशाला, लय आवरट. आता एवढा पैसा आला आहे तर तुम्ही दुसऱ्यांना देत बसण्यापेक्षा स्वतःचं घर बांधा की, चांगला बांगला बांधू शकता तुम्ही. कसं असतं एवढे पैसे लोकांना दिले ना, कोण माघार देईल नाही देईल त्याचा काय पत्ता नाही. त्यात लोकांचं सोडा, माझंच बघा. तुम्ही जर मला एवढे पैसे दिले ना तर मी काय तुम्हाला रिटर्न देऊ शकणार नाही, आता सांगतो तुम्हाला क्लिअरमध्ये. बाकी तुमचं तुम्ही बघा बाबा, द्यायचं आहे का नाही. अयो दाजी आहेत वे, बोला झोपलीत ते. चांगलेच झोपलेत ग लहान मुलासारखं. अगं दुपारी मी त्याच्या गोरल्याने झोप लागली नाही म्हणत होते म्हणून झोपले. खरंय बाई, मिनलताईला जास्त जेवण झालं ना घोरणाला डेंजर असतं बघ. ते तर आहेच. बाकी तुझा किशोर दिसत नाही का? तिकडं बसलाय तो मिनलताई सोबत गप्पा मारत. ताई तिथे एकटीच आहे का? हा, आणि मधुकर दाजी? दाजी गेलेत तालुक्याला, पैसेच आणायला गेलेत वाटतं. म्हणजे तू पण मागितलेत का पैसे? हो, मला तर माझी लाईफ सेट करायची आहे ना, त्यासाठीच लागतात पैसे. आणि तू? बाळाचं दवाखान्यासाठी. तुला देतो बोललेत ना दाजी? हां देतो म्हणाले त्याने तुला. मला तर देतो बोललेत 5-6 लाख रुपये, तेच आणायला गेलेत वाटतं. बरं ऐक ना स्वेजल, मला एक सांगायचं होतं. म्हणजे किशोर आहे ना, मला भरोशाचा मुलगा वाटत नाही. म्हणजे वाईट वाटून घेऊ नको, थोडा वेगळाच वाटतो बघ तुम्हाला. अगं ताई चांगलाच आहे ग तो. तसं नाही ग, गोड बोलून पैसे काढून घ्यायचा आणि इथून पळून जायचा, म्हणून म्हणते. बरोबर आहे तुझं. अगं तो बोललेला पैसे बिसे काही नको, पण मीच म्हणलं दाजी दारू तोडवण्याआधी आपण आपली कामं तर करून घेऊयात. अगं दिसतं तसं नसतं. माझं काय सांगायचं काम होतं, बाकी बघ तुझं तू. नको ग काळजी करू, तू तुझं हॉस्पिटलचं बघ ना, होतंय तेवढं. कुठं लक्ष देणार तू? अगं तसं नाही, काळजी वाटते तुझी म्हणून सांगते, बाकी काही नाही. अगं ताई किती फिरली आहे मी, हा काय माझा पहिला BF आहे का? तुझीच लहान बहिणी मी, विसरली का? नको काळजी करू, नको लोड घेऊ, रिलॅक्स. अगं हो, पण तू दिसतो तसा नाहीये म्हणून सांगते तुला. तुमच्या दोन्ही बहिणी हे दिसतात तशा नाही बरं का, लई चाबरे आहेत त्या. वय त्या पहिल्यापासूनच लई हुशार आहेत, पण पैसा तर लागतोय ना त्यांना बी. अहो, पैसा लागतोय ते कळतंय मला, पण त्यांच्या बोलण्यात एवढंच कळतंय की त्यांना फक्त पैसाच लागतोय, फक्त पैसाच काढायचा आहे. बाकी तुमच्याशी त्यांना काय देणं घेणं नाही बरं का. त्यांना एकदा पैसा मिळाला का नाही आणि ते इथून गेलाय मग संपलं, परत काय येत नाहीत त्या. मग इथं तुम्ही गरिबीमध्ये मेला काय जगला काय, काही फरक पडत नाही त्यांना. म्हणजे तुला असं म्हणायचंय की त्यांना पैसा नाही दिला पाहिजे? हां मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की अरे तुमचं जे काही फाटलंय ना ते शिवून घ्या, तुमचं स्वतःच बघा, आणि मग राहिलं तर लोकांना द्यायचं नाही द्यायचं ते बघा. मग तुझं बी खरं आहे, पण सोनीला बाळ होत नाही ना. बाळ होत नाही तर मग काय करायचं आता, होईल की तिच्या नशिबात आहे तेव्हा. आणि तिचा नवरा काय करतोय मग, नुसता गोड बोलायचं, नुसता गोड बोला, गोड 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 बोलत फिरतो सगळ्यांना. तुम्हाला माहिती आहे का ह्याच गोष्टीवरनं माझं आणि स्वेजल सुद्धा किती वेळ तरी भांडत होतं. आमचा जॉब गेला आहे त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होते, पण मी तिला म्हणलं की आपला जॉब लागल्यानंतर बघू आपलं घराचं काय करायचं आहे ते. पण तिला तसं नाही ना, तिला असं वाटतं की आयता पैसा मिळतोय तर घेऊ मजा करून. हे सगळं असं चाललंय बघा. आता तुम्ही घरामधल्या शहाण्या वाटताय, हुशार वाटताय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बाकी तुम्ही बघा बाबा काय करायचं तुमचं तुम्ही. मला काय त्याचं किती जरी केलं तर मी काय बाहेरच पडतोय. अरे नाही, तू बाहेरचा नाहीस, तू जवळचा आहेस. माझ्याशी जो कोण खरं बोलतोय ना तो माझ्या जवळचा आहे. खरं मला जवळचं म्हणताय म्हणून तुम्हाला सांगतो, माझं ऐका. आधी तुम्ही तुमचं स्वतःचं बघा, स्वतःच्या पोराचं बघा, स्वतःच्या घराचं बघा. नाहीतर तुमचा तो दारोडा नवरा आहे ना, दारूच्या नशेत एखाद्या रात्री सगळंच मोकळं करून टाकलं आहे. खरं आहे र तुझं, पण आता त्यांनी पोरींना शबूत दिलाय, मग आता कसं करायचं? कसं करायचं कसं करायचं नाही ते तुमचं तुम्ही डोकं लावा. मला तर काय पैसे नको देते, आणि तुम्ही त्या दाजीने सांगून लोकांना पैसे देण्यापासून अडवा.
बघा वा, तुमच्या भल्याचं सांगतोय मी. आता मला काय करायचं आहे बघा तुमची तुम्ही. कधी कधी रंगात आलेला डाव बिघडवण्यात ना लई मजा असते राव. त्यामुळे जी आशा लावून बसलेली ती सोनल आहे ना, तिचा चेहरा पैसा नाही भेटणार हे बघितल्यावर बघण्यासारखं होईल बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे मी का करतोय, कशासाठी करतोय माहिती आहे ना? हां बरोबर, त्या आकडूची चांगली चिरवायची आहे, तिला चांगलंच पट्ट्यात घ्यायचं आहे. आणि ते मी नाही केलं तर नादिक मॅन ही पदवी घेऊन मला नाही फिरायचं आहे. चला, मला जो डाव टाकायचा ना तो खेळून झालाय. आता बघूया ही मिनल नवऱ्याला पैसे देण्यापासून अडवते की फेल होते. बघूया कधी विषय निघतोय आणि त्यानुसार मला पुढे काय करावं लागतंय याचा विचार करूया. चला, या सोनीला सरळ करून आडवं करण्यासाठी जे काय डाव टाकता येईल ना ते टाकूया. आहेत का सगळं इथं? हे बघा, या पिशवीत समधी नगद कॅश आहे. हा, पटतंय का कोणाला? पटतंय का कोणाला? नाही पटणार. पटणारच नाही. काय गे सोने, एवढी ढोसून आलाय, स्वतःची बायको पण ओळखता येईना बाई. आय लव्ह यू सॉरी. आज सोने, ठरल्याप्रमाणे तुम्ही मला सांगा तुम्हाला किती पैसे लागतील ते. कसं आहे, उद्या पैसे वाटताना कालवा नको, म्हणून आजच सांगा. कळलं का? कसं आहे, पैसे बँकेत आणले तुमच्यासाठी, आता बँकेत ठेवून काय कुजवायचेत का काय? सांगा. दाजी, मला दवाखान्यासाठी 6 लाख लागत आहेत. हिला 4 लाख रुपये दिले तरी. बर, असं कसं? मला माझा संसार मांडायचा आहे, मला 6 लाख लागतात. तू आधी पुण्याला चल, मग ठरव किती पाहिजे किती नाही. अगं पण मी मोठी आहे ना, तर मला पैसे पण जास्तच पाहिजे. अरे हा काय लॉजिक आहे? मला माझा संसार सुरू करायचा, ह्यात काय मोठी छोटी? मला माहित होतं असंच वाढणार आहे. म्हणूनच ते विषय मी रात्री काढला ना. उद्या पैसे वाटायचा विषय काढला, हे काय करणार? अख्खा दिवस खाणार काय पाहुणं. हा बरोबर आहे. अहो पण पाहुणे, ह्यो तिडा कसा सोडवायचा आता? तुम्ही गेले चंद्राव. मी आहे ना. काय मांडी कुठे गेली? मी आहे ना पट्ट्या. इथं माझ्या शब्दापुढे आणि या पैशापुढे कोण आहे का? कोण आहे का? काय नाव आहे? शेजवान काय? अहो दाजी, स्वेजल. शेजल आहे का माझ्या शब्दापुढं आणि पैशापुढं कोण आहे? नाही ना. म्हणूनच मी म्हणतोय, मी जसा तुम्हाला शब्द दिला होता, तुम्हाला दोघींना म्हणजे सोने तुला 5 लाख रुपये आणि आता मी शेजवाल तुला 5 लाख रुपये द्यायचं असं मी ठरवलेलं आहे. ठरलं का मग? ठरलं ना? ठरलं का नाही? अहो पाहुणं, भारीच की. अहो एवढी तरी काही थोडी झाली का? हा? आता काय कमीच काय, आता जास्त काय, द्यायला तर पाहिजेत नाही का? आणि आता बँकेत ठेवून तर काय कुजवायचेत का? सांगा बघू पाहुणं. नाही पाहुणं, मला हे तुमचं एक लय पटलं बरं का. तुम्ही पैसे बँकेत नाही कुजावलं, पण ह्यांचं आयुष्य उजावलं. धन्यवाद. आपल्या माणसात काय झालं. काय झालं? काय झालं? एकतर एवढं टाईट होऊन आलं, तर आता पैशाची वाटणी मी चालू केली त्यांनी. अरे मी त्यांना लग्नापासून ओळखते. रात्रीचा 1 रुपया बी कुणाला द्यायचा नाही. आजचं टेन्शन नाही, उद्याचं काय देईल. हो पण मी तुम्हाला एवढं समजावलं, एवढं सांगितलं, तुम्ही काहीच बोललं नाही आतापर्यंत त्यांच्याबरोबर. नको बाबा, उगाच तमाशा करे रात्रीचा, आणि पोरीना बी सांगल की मीच बोलले म्हणून. जाऊ दे, मरू दे, गेले तर गेले. पण अशा सगळे पैसे जातील की तुमचे. जाऊ दे. अरे कुठं लय कष्टाचा आलाय तो. अवघड आहे बाबा तुमचं. अरे ह्या आमचं असं आहे म्हणून तर असं आहे ना. कधी कधी मला वाटतं
लग्नापासून ह्यांना टाईट ठेवलं असतं ना तर हा मुठीत राहिला असता. पण आता कोण समजवणार आणि कोण बोलणार आहे. तू बी नको लय डोकं लाव. हं? हा चेंगट्या काय देतोय ना ते घ्या आणि जा इथनं. बरं, चल मी पण जाते आता. कुठं जाता? थांबा की 1 मिनिट, काय म्हणतो मी ऐकून घ्या. नाही बाबा तो बोली अहो, एक काय मिनिट. अहो, 2 ऐका तर मी काय म्हणतो. अहो मी नंतर पैशाचं कसं असतं माहिती आहे का? पैसा नसला ना तू साधा अंगाला बी लागत नाही. आणि एकदा का पैसा आला तू पिच्छा सोडत. अहो मी माझ्या अनुभवावरनं सांगतोय ना, अनुभवावरनं सांगतोय. हा खोटं वाटतंय तुम्हाला? ए सोने, खोटं वाटतंय का तुला? नाही 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 दाजी, म्हणजे हा. आजच्या काळात कोण कोणाला एवढी मदत करते ना. त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद आहे तुमचे मिनल ताई. खरंच खूप उपकार झाले. तर अगं आपणच एकमेकांना मदत नाही करायची तर मग कोणी करायची काय ना. अरे बायको, लाखात एक बोललीस बरं का? काय शिजेल कळलं का? कळलं, तुम्ही आहेत म्हणून आमचं जगणं आहे. थँक्यू. हा ए किशोर, तिकडं काय करतोय? इकडे येऊन दाजींना थँक्यू बोला आणि मिनंताईंना पण. अरे अरे जाऊ दे, अरे बस करा. अरे कसं लाज होतंय मला थँक्यू बँक्यू आणि नाही, खरंच आहे. तुम्ही एवढी मदत करताय आम्हाला. थँक्यू बरं का. खरंच खरंच लय आभार आहे तुमचं. यार सोडा रे, मला नका ना लाजू. काय सारखं थँक्यू लावली. ए चला, ए मिनी, ए चल जेवायला वाढ सगळ्यासनी. कसं आहे, तुम्ही आमच्या सोबत आहे आजचा दिवस तर 1-2 घास खाऊन घ्या. आ? चला चला जाऊ जेवायला. उद्यापासून आहेच की मी आहे ती आहे. यायला वाटलं होतं मिनल पटेल आणि आपण जसं डोकं लावू तसं करेल, पण नाही, सगळेच येडी आहेत. बस 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 बस. बरं जाऊ द्या. चला आता भूक लागली तर जेवण घेऊया आणि पुढं काय डोकं लावता येईल त्यावर विचार करूया. दाजी भाजी देऊ का? चला जे काय होतंय त्याला समोर जाऊया. बाय. मिशन फेलवाली हो. होय किशोर, तुझं सगळं सामान घेतलंय ना, लाईक शूज, जॅकेट, कपडे? हो घेतलंय मी. तुझं काय राहते का ते बघा ती. हो, 5 लाख राहत आहेत की कॅश. अरे मग तेवढं घ्यायला विसरू नकोस म्हणजे झालं. हो. ओ मधुकर दाजी, इकडे या, आम्ही निघालोय आता. हा दिसतंय मला ते. आलो. बरं स्पेशल निघालाय खरं, पण पुण्यात गेल्यानंतर आमच्या कानावर कोणता कांड येऊन देऊ नका म्हणजे झालं, कळते का? अगं नाही ग ताई, तू तुझी ट्रीटमेंट चांगली घे आणि काही कमी जास्तीला आहेच की मी मदत करायला पुण्यामध्ये. काय बोलते का स्वीजे? अगं मी सोनेला एवढी मदत केली आणि अजून काय मदत लागणार आहे होय का सोने? हा नाही दाजी, काहीच नाहीये. नाही ना? हा मग चला घरात जाऊया. तुमचे जे काही पैसे आहेत ते मी तुम्हाला देतो, म्हणजे मी बी मोकळा आणि तुम्ही बी मोकळे, नाही का? हो दाजी, मी बी तेच म्हणत होते. चला हा, चला. चल ग. हा देऊन टाकतोय एकदाच पैसे तुमचं. हा अरे पैसे बँकेत ठेवून काय कुजवायचं आहे तुम्ही? हा पैसे कुठे गेलं? ए मिने अगं इथं पैशाची बॅग ठेवलेली रात्री. हा पैशाची बॅग कुठे गेली? पैसे गेले कुठं? नाही बाई, मी नाही उचलले. अगं तू नाही उचललं मग पैसे गेले कुठं? होते की इथंच. अगं मी इथं ठेवलेलं स्वतःच्या हाताने रात्री. मला काहीच माहिती नाही. मी नाही उचलले पैसे. अगं बया,
कुठे गेले पैसे? कुणी उचलले काय? नाही म्हणजे चुकून बिकून कुणी कुठे ठेवलंय का? नाही नाही ताई, आम्ही तिकडे कोणच गेलो नव्हतो. होय ना ग स्वेच्छा? सांग. नाही नाही. बरं जा, त्या दोघांना बोलून आज जा. अगं हे बघ, अगं एक कपाटात ठेवलेलं हे 4 लाख रुपये इथंच आहेत, पण ते बँकेतनं काढलेलं पैक गायब झाल्यात, इथं नाहीत. नाही म्हणजे कोणी चुकून मिकून घेतला असलं तर सांगा बर का, अहो तुमच्यासाठीच ठेवलेलं. असं पैसे गेलं कुठं? काय पाय फुटलं का काय पिशवीला? तुमच्यासाठीच ठेवलेलं द्यायला. कुणी घेतल्यात का सांगा बघ, चुकून माकून. बाहेर आहेत काय पैसे? नाही काय बाहेर बी नाही पिशवी. मग जाईल कुठं पैसा? आणि सांगा कुणी घेतल्या का? तुमच्यासाठीच आणलं होतं ना पैसा. सांगा की. लगा लय मोठी चोरी झाली रे, लय मोठी चोरी झाली, लय मोठी चोरी झाली. कुठे गेले पैसे? कुठे गेले? कुठे गेले पैसे? चोरी झाली. कुठे ठेवले पैसे? कस काय गेलं तुला? अगं काय करते तू? येडीबिडी झाली का काय? इतके दिस हे समजा माझ्या मर्जीनच चाललंय ना घरात. आणि आता हे पैसा आल्यावर मला न विचारता समजाना वाटायला निघालात होय? समजाच नाही, तुझ्या बहिणींनाच. मला वाटलं त्यांना दिल्यावर तू काहीच बोलणार नाही म्हणून मी तयार झालो. बहिणी माझ्या असू देत नाही तर तुमच्या. हा पैशातला 1 रुपया बी बाहेर जाता कामा नाही काय? आणि गेला तर मी हे घर सोडून गेलीच म्हणून समजा. अगं पण मी त्याने सबूत दिलाय, आता काय आणि कसं करायचं? हे काय पैसा चोरीला गेल्याचा कालवा करायचा, जमल तेवढा कुटाणा करायचा. करसाल ना माझ्यासाठी एवढं? आपल्या नवीन बंगल्यासाठी. करतो ना, करतो हा करतो करतो. नवटंकी माहिती आहे मला. पास करा इकडे. अरे बघू दे. मला माहिती आहे तिथं काय नाही ते. इकडे एक नंबर प्लॅन आहे. म्हणजे कसले प्लॅनिंग? पैसे लपवण्याचा. अरे नाही, खरंच गेला ती पैसे. पास करा. अख्खं जग फिरून आलोय मी. 12 गावचं पाणी पिल्लं किशोर. मला तुम्ही नाटकं दाखवूच नका. असलं बालिशपणा माझ्यासमोर करू नका. मला माहिती आहे पैसे तुम्ही लपवले. तुम्ही माझ्यापासून का लपवतोय? मला पण हेच पाहिजे होते की. कुणाला सांगू नको काय? माझा काय संबंध आहे? मी कशाला सांगू कुणाला? काल रात्रीला मी ह्यांना नीट प्रेमानं समजावून सांगितलं, तेव्हा ह्याने ऐकलं आणि मग आम्ही पैसे हरवल्याचं प्लॅनिंग केलं. मस्त. एक नंबर. फक्त आता हेच जण अजून पुढचे दिवस पण चालू ठेवा म्हणजे झालं. वय तसंच चालू ठेवणार आहे, पण 1 रुपया बी कुणाला जाऊ देणार नाही. मी पण तेच म्हणतोय, 1 रुपया पण कोणाला देऊच नका. तुमचा पैसा आहे, तुम्हालाच वापरला पाहिजे. होय. ओ दाजी कुठे? अगं इकडेच गेलेत खाली बघत बघत. इकडे खाली का? हा. काय कळणार बाबा हिला रात्री काय पण खरंच चोरी झाली काय? काय माहिती आता चोरी झाली का कुणी घेतले. अरे 100% दाजी मोकर एवढा कांद्रा एवढा करणार नाही रे. काय रडत होता माणूस, किती जीवाला लागले त्याच्या चोरी. कोण आहे? कोण म्हणजे? तुमची सोनं. अगं सोने, अगं तू इथं काय करतीस? अगं तिकडे माझे पैसे गायब झाले. ओ गप्पा दाजी, असली नाटक आहे ना माझ्यासोबत करू नका. ताईच म्हणाले ना तुम्हाला पैसे देऊ नका म्हणून एवढा कुटाणा केलात ना. घ्या बरं पोरांची शपथ. अगं पण तुला कसं कळलं? तुम्ही नाटकच एवढी बंडलबाज केलीत ना की लहान बाळाला बी कळ. सोने हे बघ, तुला म्हणून सांगतो, दुसरं कोणाला सांगू नको बरं का. अजिबात नाही. सोने अगं मी पैसे देणारच होतो, म्हणजे दिलंच होतं की,
पण तुझी ताईच म्हणली पैसे देऊ नका. अगं म्हणून एवढा कुटाणा झाला. आता मी तर काय करू सांग बरं. सोपं आहे. एकतर ठरल्याप्रमाणे मला पैसे द्या, नाहीतर मग मला तुमच्याकडून बाळ द्या. अगं काय बोलते तू हे. जे आहे ते क्लिअर बोलते. एकतर ठरल्याप्रमाणे पैसे द्या, नाहीतर मग बाळ द्या. अगं पण सोने कसं दिसतंय हे. का एवढी सोनी नको नको वाटते काय? म्हणजे इतकी वाईट आहे का मी? अगं सोने तू विषयच नाही ना. बस ना मग. एकतर पैसे द्या, नाहीतर मग मला तुमच्याकडून बाळ द्या. आता तू एवढी जवळ येत असशील म्हणल्यावर मी तुला पैसेच देतो.